नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोने आता. तरी पंडुकुमारे तेने देवाचे सरते बोलणे. जाणोनी अंतःकरणे कानी घेतली. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा कलशाध्याय त्या 18व्या अध्यायातील मंगलाचरण तत्संबंधाने असणारा परिहार. 18व्या अध्यायाला कलश असंच का म्हटलं याचं असणारं कारण व्यासांनी प्राणीमात्रांच्या रक्षणाकरता निर्माण केलेलं गीता नावाचं मंदिर. अनेक प्रकारचे अध्यायातले श्लोकातले असणारी 4 चरणं आणि त्या सगळ्यातून एकाच विषयाचं केलेलं प्रतिपादन. या सगळ्या विषयांचा आपण विचार केल्यानंतर 17व्या अध्यायानंतर 18व्या अध्यायाची निर्मिती झाली कशी याच्या संबंधाने ज्ञानोबाराय जन्यजनक भाव किंवा त्याला कार्यकारणभाव असं म्हणतात ते संगती सांगण्याकरता प्रवृत्त झाले. काल आपण त्याचा थोडासा विचार केला. भगवान परमात्म्याने मागे 17व्या अध्यायाच्या अंतिम श्लोकामध्ये असं प्रतिपादन केलं की अर्जुना, अश्रद्धेनं एखादा व्यक्ती हवन करत असेल, दान देत असेल किंवा अनेक प्रकारच्या तपांचं आचरण करत असेल तर श्रद्धा त्यामध्ये नसल्यामुळे ते सगळं असत होऊन जातं. त्याचा इहलोकामध्ये किंवा देहपातानंतर परलोकामध्ये काही उपयोग होत नाही. म्हणून दृष्टाच्या कामी न पडल्यामुळे यज्ञ दान तपकर्माचा केवळ क्षीण होऊन जातो. हे ऐकल्यानंतर भक्तराज अर्जुनांच्या मनामध्ये एक भाव निर्माण झाला की जो केवळ कर्मठ पुरुष आहे, जो ईश्वराला जाणत नाही, ज्याला ईश्वराचं नाव माहिती नाही, तर ओम तत्सत या नामाचा उच्चार करून तो कर्माचा प्रारंभ, फलाचं अर्पण आणि स्वतःचं ब्रह्मत्व प्राप्त करून घेणार नाही. अशा प्रकारचं कर्माचा प्रकार कठीण आहे. यदा कदाचित कर्म सांग झालं तरी त्याला जन्मांतराची बाजू ठरली आहे. योग्य कर्म झालं, निष्काम कर्म, तर ज्ञानाची योग्यता प्राप्त होते. नाहीतर हेच कर्म जर चुकून झालं, कर्म नावाच्या साधनाने नरकाला जावं लागू शकतं. आणि त्यामुळे जर कर्मावर एवढ्या मोठ्या प्रकारचे प्रसंग असतील तर मग अशा कर्मठ पुरुषाला त्याच्या जीवनामध्ये मोक्षाचा प्रसंग कधी. त्यापेक्षा एखादा व्यक्ती असा म्हणतो की ते कर्म न केलेलं बरं, त्यापेक्षा आपण संन्यास ग्रहण करू. संन्यास आणि त्यागाचं काय स्वरूप आहे? सामान्य फल नाही. ज्ञानाला आपल्याकडे आकृष्ट करायचं असेल तर ते संन्यास आणि त्याग आहे. ज्ञान नावाच्या पिकाला फार चांगल्या प्रकारे पिकविणारी संन्यास आणि त्याग ही भूमी आहे. किंवा जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कर्माची बाधा आणि त्याचं भय आपल्याला कधीच प्राप्त होत नाही, असं आत्मज्ञान त्या त्याग आणि संन्यासामुळे सहज आपल्याला हस्तगत होतं. म्हणून शास्त्राचं एक प्रमाण आहे, संन्यास्य श्रवणम कुर्यात. संन्यास धारण करून श्रवण करावं. तात्पर्य वेगळं आहे. संन्यास धारण करून याचा अर्थ वैराग्य धारण करून. सम्यक न्यासहा, ज्यामध्ये मनपूर्वक. आणि आपल्याकडे ज्ञानेश्वरीमध्ये संन्यासी महापुरुषाची व्याख्या इतकी गोड केली आहे, मी माझी ऐसे आठवण विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. एक आहे विधीचा संन्यास, दुसरा आहे वृत्तीचा संन्यास. विधीचा संन्यास हा शास्त्राच्या नियमानुसार घ्यावा लागतो. त्यामध्ये एका वस्त्राचा परित्याग आहे आणि त्यागाचं प्रतीक असणाऱ्या भगव्या वस्त्राचं ग्रहण आहे. तो विधीपूर्वक संन्यास तोही फार महत्त्वाचा आहे. त्याहीपेक्षा वेशभूषा कोणती असू द्या, प्रांत भाषा कोणती असू द्या, पण वृत्तीचा संन्यास मात्र सगळ्यांना करता येतो. ज्याला मी अर्थात अहंता आणि माझे म्हणजेच ममता, अहंता आणि ममता या 2 गोष्टीला ज्याचं अंतःकरण विसरलं, अर्थात ज्या अंतःकरणाने
अहंता आणि ममता यांचा विचारपूर्वक त्याग केला तो खऱ्या अर्थाने संन्यास आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात, भक्तराज अर्जुन असं विचारतात की भगवंताला आपण त्याग आणि संन्यास यांची नेमकी काय व्यवस्था आहे ते स्पष्टीकरण होण्यासाठी भगवंताला प्रश्न विचारला. आणि अर्जुनाच्या प्रश्नाला विचारल्यानंतर भगवान परमात्मा उत्तर देणार नाही असं होऊ शकत नाही. उलट बऱ्याच प्रसंगामध्ये अर्जुनाने विचारावं आणि मग देवाने सांगावं एवढासुद्धा प्रसंग आला नाही. उलट भक्तराज अर्जुनाने विचारण्याच्या अगोदरच भगवंतानेच काय करावं सांगून टाकावं, म्हणजे मनोगत जाणावं. अर्जुनाच्या मनात आता हा प्रश्न येणार आहे असं देवाने जाणावं आणि लगेच उत्तरपत्रिकाच हातात द्यावी असा तो प्रकार झाला. म्हणजे उत्तरच द्यावं. ते तर प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चावळिली तया व्यक्ती झाली अष्टादशा. त्यातून 18व्या अध्यायाचं स्पष्टीकरण झालं. एवं जन्यजनक भावे अध्याय अध्यायाते प्रसवे 75 क्रमांकाची उभी आहे. या प्रकारे कार्यकारण भावाने किंवा एकाला निर्माण करणारा आणि एक निर्माण करविणारा, निर्माण होणारा, जो निर्मितीला प्राप्त होतो जन्य असतो, निर्माण करणारा जनक असतो. 17वा अध्याय हा जनक आहे, कारण त्यातून प्रश्न निर्माण झाला आणि प्रश्नाचं बीज असल्यामुळे तो झाला जनक. आणि त्यातून 18व्या अध्यायाचा विस्तार म्हणून तो झाला जन्य. किंवा जनक जो असतो त्याला कारण म्हणतात, जन्य जे असतं त्याला कार्य असं म्हणतात. अशा जन्यजनक भावाने किंवा कार्यकारण भावातून सगळेच प्रकारे अध्याय अध्यायाते प्रसवे. फक्त हा एकच अध्याय नाही, इथपासून मागे असणारे सगळे अध्याय असेच आहे. ज्याप्रमाणे ते ऊस पेरला की नाही आपण, म्हणजे लावणी करतात ऊसाची, पेरणं ते काही हरभरा वगैरे नाही आहे, ते ऊसाची लावणी केली जाते. तर लावणी केल्यानंतर त्या ऊसाचं एक कांड दुसऱ्या कांड्याला, दुसरं तिसरं कांड्याला कारण ठरतं. ऊसाचे कांडे ऊसा हेतू होय असं ज्ञानोबांचीच ओळी पुढे येणार आहे. एक ऊसाचं कांड दुसऱ्या ऊसाच्या कांड्याला ज्याप्रमाणे कारण होतं वाढीला, तशा प्रकारे मागचे सगळे अध्याय त्यांचे एकमेकामध्ये साखळी गुंफलेली आहे. एका अध्यायातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असं करता करता हे सगळे अध्याय निर्माण झाले. पण आता ते असू द्या, आता ऐका बरवे पुसिले जे. आपण काल त्या बरवे या विशेषणाचा 2 प्रकारे विचार केला होता. आता जे बरवे पुसिले ते ऐका. देवाला जे चांगलं विचारलं आहे ना ते तुम्ही ऐका. हे झालं पुसिले बरवे. जे विचारलं आहे त्याकरता विशेषण वापरलं की विचारलं सुद्धा चांगलं पाहिजे की नाही. आता जर एखाद्याला चांगला दुर्मिळ प्रसंग जर आला असेल, अध्यात्मविद्येमध्ये निष्णात असणारे महात्मे भेटले तर त्यांना काय विचारावं, अध्यात्मातलं विचारावं. त्यांना व्यवहारातलं काही विचारू नये, कारण व्यवहाराचा त्यांचा काही संबंध नाही. हे विचारावं, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, असं विचारावं. व्यवहाराच्या बाबतीमध्ये त्यांचा एक नियम ठरला आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरेवीन, असं विचारावं. त्यांना असं विचारू नये, हे आता एवढं बघा 1 गुंठा जागा घेतली, 2 गुंठे कधी होईल हे नाही विचारू त्यांना. त्यांचा तो विषय नाही आहे. त्यांचा विषय काय आहे, माझा उद्धार कधी होईल, मला आत्मज्ञान प्राप्ती कधी होईल, माझ्या जीवनामध्ये मी साधना करतो आहे पण मला रम्य समाधान मात्र मिळत नाही. आणि बऱ्याचदा होतं बरं असं, आपण आळंदीला येण्याच्या अगोदर जे आपल्या मनातली श्रद्धा भावना असते, बऱ्याच लोकांची इथं आल्यानंतर वाढत नाही, कमी कमी होत जाते. आणि याचं नेमकं काय कारण आहे, कशामुळे हे घडतं, तर कधीकधी साधनेतला असणारा प्रमाद, आळस, किंवा सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगू का, पूर्वग्रह दूषित भावनेनं एक विशिष्ट चष्मा आपण डोळ्याला लावतो आणि मग सगळ्या जगाकडे तसंच पाहतो. त्यामुळे गावाकडून जेव्हा विद्यार्थी नवीन येतो तर ते सगळ्याचं दर्शन घेत होतो, पण इथे आल्यानंतर मग त्याच्या डोळ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची नजर येते, मग तो कोणाच्याही पायाला लागत नाही.
उलट समोरच्या व्यक्तीला तो त्या दूषित चष्म्यातून पाहतो की त्याला काय विचारायचं आहे, त्याचं आम्हाला सगळं माहिती आहे. म्हणजे आता तू माहिती घ्यायला आला का साधना करायला आला हेच माहिती होत नाही ना. आपण काही CBI चौकशी करायला इथं नाही आलेलो, आपण आपला उद्धार करण्यासाठी आलो आहे. पण हे विचारावं की माझ्या जीवनातलं रम्य समाधान का बिघडलं आहे. आपल्याला कळतच नाही आपण नेमकं काय करतो. बऱ्याचदा अंतरंग जर झाला आणि जर त्याने या ओव्यांचा धांडोळा घेतला तरच लक्षात येऊ शकतं की आपल्या जीवनातलं छिद्र कुठं राहत आहे. नाहीतर आपण छिद्रान्वेषणच करतो इतरांचं, आपल्या जीवनातलं राहतच नाही. आपला अमूल्य वेळ आहे तो इतरांच्या जीवनाची चिरफाड करण्यासाठी नाही, तो आपल्या जीवनातलं निरीक्षण करण्यासाठी आहे, परीक्षण नाही करायचं. म्हणून ऐका बरवे, जे चांगलं विचारलं पुशिले बरवे, बरवे पुशिले ते ऐका. किंवा दुसरं आहे जे पुशिले ते बरवे ऐका, चांगलं ऐका. ऐकायचं म्हणून फक्त ऐकू नका. नाहीतर मग बऱ्याचदा होतं असं की तुम्ही आळंदीत काय करता, वा मी सगळे पाठ ऐकतो, मनात किती राहतं काही नाही. श्रवण केल्यानंतर मनन झालं पाहिजे आणि मननानंतर त्याचं निधिध्यासन होत असतं. नुसतं पेरणं महत्त्वाचं नाही, त्यावर रासनी फिरवणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तसं ऐकणं जसं महत्त्वाचं आहे तसं त्याचं मननही महत्त्वाचं आहे. शरीर आणि कानाने ऐकण्यापेक्षा ज्ञानोबा म्हणतात ते मनाच्या कानी ऐकावे. बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साठो वाटे घ्यावे चित्ताची. किती अंतरंगातली भावना आहे. म्हणजे ऐकणं दोन प्रकारचं झालं. काही कानानेच ऐकतात, ज्ञानोबा म्हणतात तसं नाही. ऐका हे पण मनाच्या कानाने ऐका. मन यालाच काय करा, कान करा. बोल पहा पण तो बुद्धींच्या डोळ्याने पहा. नुसते डोळ्याने पाहू नका, तेव्हा हे कळेल. डोळ्याने फक्त अक्षर दिसतात आणि बुद्धीनं पाहिलं तर अक्षरातला भाव दिसतो. मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. आणि मग याला मोबदला द्यावा लागतो. हे जर घ्यायचं असेल ना तर याला वित्त नाही, हे दक्षिणेनं मिळत नाही. बरं थोडंसं धाडसाने बोलतो हे वाक्य. इथलं ज्ञान दक्षिणेनं मिळत नाही, दक्ष राहिल्यानं मिळतं. हां, दक्षिणा देऊ नये, दक्ष राहायचं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः असं यतींद्रियाः, त्याला हे मिळेल, बाकी कोणाला मिळणार नाही. म्हणून साठव वाटे घ्यावे वित्ताची चित्ताची. ज्ञानोबाचा शब्द आहे की नाही, हे द्यायचं आहे मोबदल्यामध्ये, पण कशाच्या? चित्त द्या म्हणतात. बरं 13व्या अध्यायामध्ये निवृत्तीनाथांना म्हणतात जे सर्वस्व आपुले द्या मग येते सोडवून न्या, म्हणून ग्रंथ नव्हे ओल साचची हे. बघा निवृत्तीनाथांच्या आवडीचा विषय आहे भगवद्गीता, आणि तो भगवद्गीता नावाचा विषय ज्ञानोबाने आपल्याकडे घेतला आहे. निवृत्तीनाथांना ज्ञानोबा लढवाळपणाने म्हणतात जर तुम्हाला तुमच्या आवडीचा विषय श्रीमद भगवद्गीता माझ्या तावडीतून सोडून घ्यायची असेल तर ऐका, सर्वस्व द्या पहिलं. लढवाळपणाने म्हणतात बरं, जे सर्वस्व आपुले द्याल मग येते सोडवून न्याल. हे ग्रंथ नव्हे ओल साचची हे. तुमचं हे ग्रंथ फक्त ग्रंथ नाही, माझ्याकडं ठेवलेलं तारण आहे. जेव्हा तारण ठेवलेलं असतं तेव्हा त्या मोबदल्याशिवाय ते मिळत नसतं. तारण तेच द्यावं लागतं, तरच. निवृत्तीनाथांना सुद्धा आनंद वाटला असेल, वा लढवाळपणा आहे की नाही, हा आनंद आहे. म्हणून हा का सर्वस्वाचा लोभ धरा, ओलीचा वेर करा, तरी गीते मज अवधारा, एकची गती किंबहुना मज, तुमची या कृपा काज, ती लागी व्याज ग्रंथाचे केले, म्हणून बरवे ऐका. हे सावधपणाने ऐकलं ना तरच हे कळतं. आणि पाठ ऐकणं वेगळं आहे, कीर्तन प्रवचन ऐकणं वेगळं आहे. कमीपणाने सांगायचं मला, पण एखाद्या प्रसंगाला कीर्तनात थोडासाच विक्षेप सहन होऊ शकतो, सामावू शकतो, कारण कीर्तनाची भूमिका व्यापक आहे. पाठाची भूमिका तेवढी नसते. पाठामध्ये एक ताणता असते, जसे तेलाची धार लागते की नाही तसं. म्हणून पाठामध्ये फोन वाजला तरी विक्षेप आहे, आळस आला तरी विक्षेप आहे, झोप लागली पाठाचा काही उपयोग नाही, कानात शिरू शकत नाही की नाही. म्हणून सावधतेनं बरवे ऐका असं भगवान ज्ञानोबा म्हणतात.
हे ज्ञानोबांचे शब्द आहेत. तिथपर्यंत आपण पाहिलं. आता कसं विचारलं, कुणी विचारलं, इथपासून पुढच्या ज्या ओळ आहेत त्या खूपच गोड आहे. 18व्या अध्यायाचा प्रारंभ आहे. आता 76 क्रमांकाची ओवी. तरी पंडुकुमारे तेने देवाचे सरते बोलणे, जाणूनी अंतकरणे कानी घेतली. पंडुकुमारे तेने हा शब्द का वापरला असेल बरं? पंडुकुमारे, मला असं वाटतंय बरं, म्हणजे इथला भाव धृतराष्ट्राने विचारलं होतं ना, मामकहा पांडवाश्रेव किम कुर्वत संजय. ते माझे आणि पंडूचे असं म्हटलंय की नाही, म्हणजे भेद केला होता धृतराष्ट्राने. सगळे माझेच मुलं असं नाही म्हटला, माझे 100 आणि पंडूचे असणारे 5. काय करते झाले, भेद पाहिला. आणि भेद मनुष्याच्या दुःखाला कारण ठरतो. म्हणून त्या भक्तराज अर्जुनाचा अर्थात पंडू राजाच्या मुलाचा काय अधिकार आहे की जो देवाला विचारू शकतो. ऐका, आता हे धृतराष्ट्राला म्हणणं चालू आहे. तरी पंडुकुमारे तेने देवाचे सरते बोलणे, जाणोनी अंतकरणे कानी घेतली. तो ऐकतो कोणाचा आहे? देवाचं. देवाच्या मुखारविंदातून ऐकायला भेटणं हा फक्त भक्तराज अर्जुनाचाच अधिकार आहे. म्हणजे मग बाकी कोणी ऐकलंच नाही का? सांगितलंच नाही तर ऐकन कोण? हो, कोण भाग्यवान आहे? कोणीच नाही. सांगितलं कोणाला नाही म्हणे. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानोबारे उदाहरण देतात. जे न सांगेची पितया वसुदेवासी, जे न सांगेची माते देवकिशी, जे न सांगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखिया प्रेमाचे सुख, आजी श्रीकृष्ण प्रेमाचे बीक, यातीचे आती. म्हणे मग जाऊ द्या, घरच्यांना सण सांगितलं, मग बाहेरचे भक्त सनकादिकांची आशा वाढिन्नल्या किर बहुवसा, परी त्याही येणे माने यशा येतीची ना. त्यांना यश आलं नाही असं नाही बरं. भागवतामध्ये चतुश्लोकी जे भागवत आहे की नाही, ब्रह्मदेवाच्या समोर सांगितलं, तिथं सनकादिकच होते ऐकायला. म्हणजे त्यांना यश मिळालं ना, यश मिळालं, पण अर्जुना एवढं नाही ना मिळालं. कसं मिळालं नाही? त्यांच्या जीवनामध्ये 4 श्लोक आले, इथं 700 श्लोक आले. हा एक अर्थ. दुसरा अर्थ, तिथं हंस अवतारात देवाने सांगितलं, इथं साक्षात कृष्णस्तु भगवान स्वयं या रूपामध्ये ऐकलं. म्हणून पंडुकुमारे तेने, त्या पंडू राजाच्या मुलाने आणि देवाचं बोलणं तो ऐकत आहे. आता ज्याच्या जीवनामध्ये हा योग आला त्याच्यासारखा भाग्यवान कोण असेल? तैसा अर्जुनाची विशेषे स्थवावा, ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनीच्या दैवा एका येतन झाला. त्रैलोक्यातलं सगळं भाग्य एकत्र करावं ते भक्तराज अर्जुनाच्या ठिकाणी एक वटलं. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, देवापेक्षा सुद्धा अर्जुनाची स्तुती करावी असं मला वाटतं आहे. पण त्या अर्जुनाची काय भावना आहे? त्याने 17व्या अध्यायात देवाचं बोलणं ऐकलं. सर ते बोलणे म्हणजे संपत आलेलं बोलणं 17व्या अध्यायातलं ऐकलं. आणि मग जाणूनी अंतकरणे कानी घेतली. बहुतेक परमात्मा आता इथपासून पुढे, कारण 15व्या अध्यायापर्यंत संपूर्ण गीता सांगून झालेली आहे. 16वा आणि 17वा अध्याय हा पूर्वनी अध्याय, तोही देवाने सांगितला. 17व्या अध्यायापर्यंत सांगण्यासारखं काहीच राहिलं नाही बरं. सगळा असणारा भाग संपलेला आहे. तत्त्वज्ञान परिपूर्ण झालं. तत्त्वज्ञानाला प्रतिबंधक सहाय्यक असणारे दैवी आसुरी संपत्ती सांगितली. आणि शास्त्राचं महत्त्वही देवाने 17व्या अध्यायामध्ये प्रतिपादन करून सांगितलेलंच आहे. म्हणजे आता सांगण्यासारखं काहीच राहिलं नाही. आणि परमात्मा आपल्याशी बोलणार नाही हे जाणलं. आणि भक्तराज अर्जुनाच्या मनामध्ये ना क्लेश निर्माण झाला. कानी घेतली म्हणजे अंतःकरणामध्ये क्लेश निर्माण झाला. होता असं बरं. जे भाविक मंडळी असतात की नाही, आता ते आपल्यालाही लक्ष देतं बघा. जेव्हा आषाढी वारी असते तेव्हा जातिवंत वारकऱ्याला ते दिवस कधी जवळ येतील असं वाटतं. त्या आनंदामध्ये तो सहभागी होतो. तो आनंदामध्ये महिनाभराचा कालावधी कसा निघून जातो काहीच कळत नाही ना, आपल्यालाही नाही कळत. वारीमध्ये व्यक्ती हजर आहे की नाही हे कशावरून कळायचं? जर त्याला तारीख सांगता नाही आली तर.
समजून घ्यायचं तो वारीमध्ये नक्की हजर आहे. कारण नाहीच आठवत कधी कधी की आज तारीख किती आहे. उपवास असल्यामुळे सोमवार वगैरे आठवतो, पण एरवी मात्र काही आठवत नाही. म्हणजे तो वारीत खरा सहभागी आहे. आणि ज्याला तारखीसहित वार माहिती असेल, समजून घ्यावं घरी आदानप्रदान संपर्क सुरू आहे, नाहीतर आठवू शकत नाही की नाही. पण त्या व्यक्तीला मात्र तो सोहळा संपत आला की दुःख होतं. किंवा एखादा आनंदाचा उत्सव सप्ताह असतो गावामध्ये, पहिल्या दिवसापासून आनंदाची लयलूट असते, पण काला जर झाला ना तर त्या मंडपात जावं वाटत नाही बघा. क्लेश होतो मनुष्याला की आपण 7-8 दिवसापर्यंत एवढा आनंद लुटला, आता मात्र तिकडं जायचं नाही, असं होतं की नाही. आता जर आपली ही अवस्था असेल तर इथं साक्षात भगवंताच्या मुखारविंदातून ऐकायचं आहे. प्रसंग बिकट आहे रणांगणातला, पण ऐकायला चांगलं भेटते की नाही. म्हणून मनुष्याला राहण्यासाठी किती प्रतिकूल असू द्या जागा, पण जर ऐकायला चांगलं भेटत असेल तर त्यांनी त्याच स्थळामध्ये राहावं. रणांगणासारखं क्षेत्र आहे, पण ऐकायला चांगलं भेटतं. ऐकायला जर आपल्याला चांगलं भेटत असेल तर बाकीची प्रतिकूलता मनुष्याने बघूच नाही, फक्त ऐकणं. श्रुतीपरायणाः असं व्हावं. जाणून अंतःकरणे काने घेतली, मनापासून क्लेश घेतला. म्हणे मग भक्तराज अर्जुनाचा क्लेश का असेल? तत्वज्ञान पूर्ण झालं नसेल, शंकाच घेऊ नका. एरवी तत्वविषयी भला, तो निश्चित असे कीर जाहला. परी देवो राहे उगला ते सहावेना. एरवी जर आपण विचार केला तर तत्वनाम सार वस्तू, जगातले सार वस्तू तत्व काय आहे? आत्मतत्व. त्या आत्मज्ञानाच्या विषयी तो निश्चित असे कीर जाहला. निश्चित म्हणजे निसंशय, जाहला असे म्हणजे आत्मज्ञानाने निश्चित तो संपन्न झालेलाच आहे. या बाबतीमध्ये कोणताही संशय नाही. खरं ज्ञान कोणतं आहे माहिती आहे का? ज्या ज्ञानामध्ये संशय नाही, ज्या ज्ञानात विपरीत भावना नाही, ते दृढ अपरोक्ष ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये भक्तराज अर्जुन परिपूर्ण झाले. कसे? पाठीमागे 17व्या अध्यायात ओवी आली बघा. ज्ञानोबा म्हणतात, ऐसिया समयी कर कसे, भोगी जत स्वानंद राज्य कैसे, आचे भाग्योदय हा नसे अनेके ठाई. प्रसंग कर्कश आहे, पण त्याही प्रसंगामध्ये मात्र स्वानंद राज्य हे भक्तराज अर्जुन कशाप्रमाणे भोगत आहे, तर आशा भाग्याचा उदय दुसरा कुणालाही प्राप्त झाला नाही. नाहीतर बिकट प्रसंग आहे रणांगणावर, की ज्या रणांगणावर बाणांची अनुकुचीदार टोक ही माप आहे. आणि ती संग्राम हा एक प्रकारचा व्यापारी आहे. तो एखाद्या सैनिकाच्या अंगामध्ये ते बाणाचे टोकं खुपसून मांस मोजण्याकरता काढत आहे मापानी. पण अशाही बिकट प्रसंगामध्ये आनंदी राहता येतं. त्याचं एकच कारण आहे, तत्वविषयी भला चांगला निश्चित असे कीर जाहला. खऱ्या आत्मज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे, त्याला आत्मज्ञान जर प्राप्त झालं ना तर व्यवहारातली अनुकूलता त्याच्या हर्षाला कारण ठरत नाही, आणि व्यवहारातली प्रतिकूलता त्याच्या दुःखाला कारण ठरत नाही. जर एखादा व्यक्ती अध्यात्मामध्ये येऊनसुद्धा अनुकूलता आणि प्रतिकूलता या वाऱ्याच्या माध्यमातून उडून जात असेल तर समजून घ्यावं तो अजून स्थितप्रज्ञतेला प्राप्त झालेलाच नाही. नाना दुःखी प्राप्ती जया उद्वेग नाही चित्ती, आणि सुखाची या आरती अडपैजी चेना, हे खऱ्या ज्ञानाचं लक्षण आहे. तत्वविषयी भला, तो निश्चित असे कीर जाहला. परी देवो राहे उगला ते सहावेना. पण देव मात्र आता शांत राहिले ना, उगला निवांत राहिले, आता सांगण्यासारखं काही राहिलं नाही. पण ते भक्तराज अर्जुनाला सहन होईना. म्हणजे असं कसं बरं? तत्वज्ञान परिपूर्ण झालं आणि परमात्मा म्हणून शांत झाले, हे का सहन होईना? तर परमार्थामध्ये तृप्ती झाल्यानंतरसुद्धा पुन्हा अतृप्तीची अपेक्षा असते. वैकुंठवासी जगन्नाथांना पवारांनी एक अभंग घेतला होता जोगमारा सप्त्यामध्ये, तृप्ती भुकेली काय करू माये, जीवनी जीवन कैसे ताणे जत आहे. म्हणजे पाण्यालाच पुन्हा तहान लागावी. जे सगळ्या जगाची ताण भागवितं त्याला तहान लागावी, तसं परमार्थामध्ये एकीकडे तृप्ती आहे, पण पुढता पुढती आस सेवावी हे
म्हणून अतृप्तीसुद्धा आहे. म्हणून तृप्ती भुकेली म्हणजे तृप्तीच अतृप्त आहे. काय करू माये हा भक्तीतला प्रकार आहे बरं. म्हणजे ज्ञानामध्ये निरंकुशा तृप्ती आहे, विषयातली तृप्ती सांकुशा तृप्ती आहे, ज्ञानातली तृप्ती निरंकुशा आहे. पण भक्तीतली तृप्ती तृप्तीत असतानासुद्धा अतृप्ततेचा भाव आहे. म्हणून देव राहे उगला ते सहावेनं ते मात्र सहन झालं नाही. ज्ञानोबा किती गोड उदाहरण देतात बघा बरं. वत्स धालया ही वरी धेनो न वचावी दुरी अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे. प्रीती म्हणजेच प्रेम आणि परी म्हणजे प्रकार. प्रेमाचा प्रकार असाच आहे. पण कोणत्या प्रेमाच्या? अनन्य प्रीतीची परी. जे अनन्य किंवा एकनिष्ठ प्रेम असतं की नाही त्या प्रेमाचा प्रकार असा आहे. याला अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता. एका परमात्म्या वाचून अन्य सगळ्यांचा त्याग त्याला अनन्यता असं म्हणतात. किंवा एका परमात्म्याविषया वाचून अन्य सगळ्या विषयांचा परित्याग त्याला सुद्धा अनन्य प्रेम असं म्हणतात. अनन्य प्रेमाचा प्रकारच असा आहे. कसा? तो प्रकार सांगण्यासाठी मागे उदाहरण देतात. वत्स धालयाही वरी. धाला म्हणजे तृप्त झाला. एखादं गाईचं वासरू असतं. प्रेमासाठी सगळ्यात उत्तम उदाहरण हेच आहे बरं. तो का म्हणे वत्स धेनू वेची चित्ती तैसे मज येते सांभाळीत. हे दोघांचे अनन्य प्रेम आहे एकमेकावर. गाईचं वासरावर आणि वासराचं गाईवर अनन्य प्रेम आहे. अनन्य खूपच अनन्य प्रेम. महाभारतात असं उदाहरण दिलं आहे. आपण हजारो गायींचा समूह असू द्या आणि वासरू फक्त सोडायचं. हा प्रयोग वासरावरच फक्त सक्सेस आहे म्हणजे यशस्वी आहे. जर आपण 10 म्हशी असेल आणि म्हशीचा टोनगा सोडला तर तो बरोबर आपल्या आईजवळच जाईल असं काही सांगता येत नाही. तो तपासणी करत करत जातो. लाथ बसली की मग पुढे असे अनुभव घेत घेत पुढे जातो. जिने लाथ मारली नाही ती आपली साथ देणारी आई आहे असं त्याला कळतं. पण गाईचं यथा धेनू सहस्रेशो वत्सो विंदते मातरम. हजारो गायींचा कळप असू द्या ना पण गाईचं वासरू बरोबर आपल्या आईजवळ जाऊनच थांबतं. का? कारण ते दूध चांगलं पितं. ज्याला गावरान गाईचं दूध मिळालं त्याच्या जीवनामध्ये एवढी तल्लखता येते बुद्धीला वासराप्रमाणे. आणि जो म्हशीचं दूध प्राशन करतो त्याला थोडेसे 8 तास करावे लागतात. आणि पिशवीतलं पितो त्याचा विचार शास्त्रात आला नाही. त्याचं काय होत असेल ते त्याला माहिती आहे, त्याचा विचार शास्त्रात नाही आला. पण गावरान गायच्या दुधाचा मात्र हा विचार आहे का नाही. आणि असं अनन्य प्रेम करणारा वासरू गाईच्या सणाला लागलं की गाई त्याच्याकरता पाना सोडते बघा. तान याचे लागता झटे तेने अधिकची पाना फुटे. सर्वांगातलं दूध गाई आपल्या काशेमध्ये आणते वासराकरता. वासरू तृप्त होतं पण त्या वासराला असं वाटतं की आता मी तृप्त जरी झालो. मारुती बाबा सांगत असतात बघा हे उदाहरण. गाईचं प्रेम किती आहे. सगळा पाहणा काशेमध्ये सोडते. वासरू झटे देत आहे. गाईला राग येत नाही. उलट ती गाय आपल्या जिभेनं वासराला चाटते बघा वरून. हे प्रेम आहे प्रेम. मग त्या वासराला असं वाटतं की ही जी आपली आई आहे ना आपल्यापासून लांब जाऊच नाही. हे प्रेम वासराचं तसंच आहे, लेकराचं तसंच आहे की नाही. तुम्ही एखादं लेकरू जर रडू लागलं की नाही लहान मुलगा तर देऊन बघा आजी आजोबाकडे. थांबत नाही. वडिलाकडे नाही थांबत. त्याला शांत करण्याची फक्त युक्ती मातेकडंच आहे, बाकी कोणाकडंच नाही. म्हणून त्याला असं वाटतं मुलाला बाकी सगळे कोणी कुठं गेले तरी चालेल पण आपली आई मात्र कुठं जाऊ नये. जर आई नाही दिसली त्याला तर ते मोठमोठ्याने रडतं, बाकी काही लागत नाही असं त्याचा अर्थ आहे. वत्स धालया ही वरी धेनू न वचावी दुरी. वचावी म्हणजे न जावी, दुरी आपल्यापासून दूर जाऊ नये. अनन्य प्रीतीचा प्रकार असाच आहे. कसा? ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याने काय करावं. त्याने काजे विनही बोलावे ते देखिले तरी पहावे. भोगिता चाड दुनावे पडियंतया ठाई. हा अनन्य प्रीतीचा प्रकार असा आहे म्हणे. कसा? ज्याच्यावर आपलं प्रेम आहे. भक्ताचं प्रेम आहे देवावर, शिष्याचं प्रेम आहे गुरुवर, ऐके नाही. साधकाचं प्रेम आहे संतावर. प्रेम असावं. जगातले सगळे व्यवहार प्रेमाने चालतात बरं.
सगळे व्यवहार. जिथं प्रेम आहे तिथे व्यवहार चांगला आहे, जिथे प्रेम नाही तिथे कोणताच व्यवहार चांगला होऊ शकत नाही. साधं प्रवचन कीर्तन जरी असेल तरी प्रेमाने चालतं की नाही? श्रोत्यांचं वक्त्यावर काय पाहिजे? पाहिजे त्याने काजे बी नाही बोलावे. आणि मग प्रेमामध्ये असा प्रकार आहे की काज म्हणजे कार्य, त्याने कारणा वाचून आपल्याशी बोलावं, कारणा वाचून बोलावं. म्हणून तो काही माणसं एक तास बोलत राहतात. प्रेम आहे त्याने काजे बी नाही बोलावे, ते देखिले तरी पाहावे. जो आपला प्रिय प्रेमाचा विषय व्यक्ती आहे त्याला आपण एकदा पाहिलं ना तरी परत परत पाहावं असं वाटतं. आपण जर पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो ना पंढरपूरला, तर आपण बराच वेळ रांगेत उभा राहतो आणि आपण दर्शन करतो. मग खरं सांगा, एकदा दर्शन केलं देवाचं तृप्ती होते? अजिबात होत नाही. ते देखिले तरी पाहावे, पुन्हा पुन्हा पाहावं असं वाटतं. आता हा भाग वेगळा आहे का तिथले पोलीस आपल्याला फेकून देतात, आपलं तेवढं पुण्य नसेल ना. दर्शन होतंय, स्पर्श दर्शन, एवढं का होईना आपलं पुण्य आहेच, पण भगवंतासमोर कायम उभं राहावं एवढं नाही. आणि खरं सांगू का, त्या अतृप्तीतसुद्धा समाधान आहे का, त्यामुळे भगवान परमात्म्याची आपल्याला आस लागून राहते. तो सुद्धा वियोगातला संयोगच आहे एक प्रकारचा. पण देखिले तरी पाहावे, पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतं. आणि तो प्रिय विषय आपण किती वेळा भोगला, उपभोगला, तरी पण पर्यंत या ठाई चाड दुनावे, पुन्हा पुन्हा आपली इच्छा वाढत असते. सामान्य आहे, एखाद्या व्यक्तीला एखादा गोड पदार्थ आवडला, त्याने एकदाच जेवणामध्ये तो भोगला म्हणजे खाल्ला, म्हणजे सायंकाळी तो मागत नाही असं आहे का? तो म्हणतो दुपारचं काही उरलं का बघा बरं. का? भोगिता चाड दुनावे पर्यंत या ठाई. ज्याच्याविषयी आपलं प्रेम आहे त्याच्याविषयी त्याने आपल्याशी कामा वाचून बोलावं, त्याला आपण डोळ्यांनी पाहिलं तरी पाहावं, त्याचं आपल्याशी संवादाचं सुख प्राप्त झालं तरी पुन्हा पुन्हा ते भोगावं असं वाटत असतं. ऐसी प्रेमाची हे जाती आणि पार्थतवतेची मूर्ती, मनोनी करोल आहे खंती उगेपणाची. यातला एक प्रकार घेतला आहे बरं. भगवान परमात्म्याच्या विषयी भक्तराज अर्जुनाच्या मनात प्रेम आहे आणि त्या प्रेमातलं 79 ओळीमध्ये एक भाव आला, काजे विनयी बोलावे. जाऊ द्या ना, सगळं प्रवचन संपलं आहे देवाचं, आता आक्षेप आणि समाधान भावार्थ वगैरे सांगून झाला आहे, तरी पण देवाने आपल्याशी बोलावं असं अर्जुनाला वाटतं आहे. ऐसी प्रेमाची हे जाती, असा हा प्रेमाचा प्रकार आहे. जाती म्हणजे प्रकारच आहे. आणि जर भक्तराज अर्जुनाचा विचार केला तर पार्थ तव तेच मूर्ती, भक्तराज अर्जुन हे साक्षात प्रेमाची मूर्ती आहे. कुठे आली ओवी? 4थ्या अध्यायात. तो प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा धनुर्धारा. आली की नाही ओवी? ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आपण जर घेतलं तर बरोबर सगळं सापडतं, फक्त ते मागे पुढं पुढं तरी शोधावं लागतं. ते पार्थ तव तीच मूर्ती, साक्षात प्रेमाची मूर्ती आहे. वास्तविक प्रेम अदृश्य आहे बरं. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम, जे खरं प्रेम आहे की नाही, त्या प्रेमाचा प्रकार नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये सांगितला. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. प्रेम शब्दात सांगता येत नाही. प्रेम हा घटक फक्त अनुभवण्याचा आहे. प्रेम नये सांगता धाविता बोलता अनुभव चित्ता चित्त जाणे, असं प्रेम आहे. म्हणून प्रेमाची हे जाती आणि पार्थ तवतीची मूर्ती, साक्षात भक्तराज अर्जुन प्रेमाचा पुतळा आहे. अदृश्य असणारं प्रेम कोणत्या तरी अंतःकरणामध्ये यावं लागतं आणि अंतःकरणात ते प्रेम अभिव्यक्त झालं की तो व्यक्ती त्या आकाराचा होतो. अग्नीला तसा आकार नाही आहे. अग्नी दिसतो आपल्याला, पण अग्नीला आकार कुठं आहे? पण जर अग्नी एखाद्या गोल लोखंडाच्या वस्तूमध्ये आला तर गोल आकार होतो, शस्त्रामध्ये आला तर शस्त्राच्या आकाराचा होतो. तसं प्रेम निराकार आहे, पण एखाद्या भक्ताच्या हृदयात आलं की त्या भक्ताच्या आकृतीचं ते प्रेम होतं. म्हणून पार्थतवतीची मूर्ती त्या प्रेमाचीच मूर्ती आहे. म्हणून करोल आहे खंती उगेपणाची. परमात्मा शांत झाला ना, उगा राहिला ना, त्याच्यामुळे खंत वाटत आहे की नको भगवंताने संपू द्या ना.
कीर्तन संपलं म्हणजे काय झालं, बोललं पाहिजे आपल्यासोबत असं आणि असं वाटलं पाहिजे बरं समोरच्याला, तरच आपलं व्याख्यान आहे. नाहीतर समोरच्यानी म्हणावं अजून किती वेळ चालणार आहे काय माहिती, असं नाही. इतकी पण आपल्यावर बिकट परिस्थिती येऊ नये. म्हणून करोल आहे खंती उगेपणाची. परमात्मा शांत झाले म्हणून खंत वाटत आहे. बरं, हा झाला एक प्रकार, हा प्रेमाचा एक प्रकार आहे. पण संवादातून आणखीन एक लाभ होतो आणि त्या लाभाला जो सोकलेला आहे त्याला मात्र संवाद बंद पडणं हे आवडत नाही. ज्ञानोबा आता तो पुढे सांगतात, आणि संवादाचे निमिसे जे अव्यवहार वस्तू असे तेची भोगी जे का जैसे दर्पणी रूप. मग संवाद तोही पारुखे तरी भोगिता भोगणे थोके. हे का सहावील सुखे लाचा बलिया या लागी त्याग संन्यास. पुसावयाचे घेऊन मिस मग ओपलबिले दुस गीतेचे ते. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. आणि संवादाचे निमिसे, बोलणं आहे का नाही, नुसत्या बोलण्याला वाद म्हणतात. विशेष प्रकारे बोलत असेल तर त्याला विवाद असं म्हणतात. एखादा व्यक्ती खंडन मंडनच करत असेल त्यामध्ये जल्प वितंड असे प्रकार आहे. पण तत्त्वजिज्ञासेच्या अपेक्षेने कोणत्याही प्रकारचा दोष अंतःकरणामध्ये न ठेवता जिज्ञासू भूमिकेतून शास्त्राचा निर्णय होण्याकरता जे बोलणं केलं जातं त्याला संवाद असं म्हणावं. म्हणून बोलणं असावं पण बोलण्यामध्ये वादविवाद नसावा तर संवाद असावा. सगळे गीतेचे अध्याय कसे आहे, श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे बघा. आणि संवादाच्या निमित्ताने काय होतं, आपल्याला तत्वाचा निश्चित निर्णय करता येतो. एखाद्या तत्वाचा निश्चित निर्णय होण्यासाठी समोरच्या 2 व्यक्तीने परस्परातला पूर्वग्रह दूषित भाव बाजूला सारून अगदी मोकळ्या मनाने जे विचारलं आणि कथन केलं जातं त्याला म्हणतात संवाद. त्याच्यामध्ये कोणी ज्ञानी आणि कोणी अज्ञानी असा भाव नसतो. म्हणून तर मच्चित्ताः मद्गत प्राणाः बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. हे संवादाचं स्वरूप आहे. सततम कीर्तयन्तो मां, कीर्तन भक्तीचा पुरस्कार आहे. पण 10व्या अध्यायामध्ये संवादाचं स्वरूप आहे. त्या दोघाचं चित्त एका विषयाशी एकरूप पाहिजे आणि त्या दोघाचं जगण्याचं साधन एक पाहिजे, ते म्हणजे कथा. जया ऐसे लाभे तरी जिने एरवी मरण. प्राणोत्क्रमण होऊन जाईल जर आपल्याला चिंतन नाही करता आलं तर. असा भाव असेल तर त्या दोघांमध्ये संवाद होऊ शकतो. संवादाच्या निमित्ताने होतं काय, जे अव्यवहार वस्तू असे तेची भोगी जी वस्तू पाहता येत नाही, दाखविता येत नाही, जी वस्तू शब्दात सांगता येत नाही आणि जी वस्तू शब्दा वाचून कळून घेतला येत नाही, ज्याला अव्यवहार वस्तू असं म्हणतात. अव्यवहार म्हणजे जिथे कोणत्याही इंद्रियांचा संबंध लागत नाही. अव्यवहाराकरता एक ओवी सांगू का, मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे ते इंद्रिया किर जोगे काय होईल, त्याला म्हणतात अव्यवहार वस्तू. जिथे मनाच्या संकल्प विकल्पाचा, बुद्धीच्या निश्चयाचा आणि इंद्रियाने विषय करावं अशा प्रकारे इंद्रिय, मन आणि बुद्धी यांचा संबंध किंवा लागत नाही अशी जी वस्तू असते त्या वस्तूला नाम परमात्मा वस्तूला अव्यवहार वस्तू असं म्हणतात. पण ती वस्तू प्राप्त करायची असेल तर सगळ्यात प्रबल प्रमाण आहे शब्द प्रमाण. ज्ञान होण्यासाठी म्हणजे प्रमा होण्यासाठी प्रमाण असावे लागतात की नाही ना. आपल्याकडे 6 प्रमाण आहे, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. त्यामध्ये सगळ्यात प्रबल प्रमाण आहे शब्द प्रमाण. आणि शब्द प्रमाणाच्या द्वारे बाबा एक वाक्य सांगत असतात, परमात्म्याचं ज्ञान शब्द प्रमाणानेच होईल असं काहीही सांगता येत नाही. पण झालं तर शब्द प्रमाणा वाचून कशानेच होणार नाही. शब्द प्रमाणानेच होईल असं नाही, पण झालं तर शब्द प्रमाणा वाचून कशानेही होणार नाही. कारण शब्द परमात्मा वस्तूपर्यंत आपल्याला घेऊन जातो आणि परमात्मा वस्तू जवळ आली की शब्द माघारी फिरतो. ते बाबा उदाहरण देत असतात, ते सध्याला लोक आहे ना पोहायला जातात, तर ते पोहण्याकरता तलाव असतात. म्हणजे तलावाच्या अलीकडे एक फळी असते,
आणि त्या फळीच्या खाली एक स्प्रिंग लावलेली असते, त्याला मराठी भाषेमध्ये गुंडाळी असं म्हणतात. स्प्रिंगला कांदा गुंडाळी, पण आता कळणार नाही आपल्याला म्हणून स्प्रिंग म्हणतात. मग त्या फळीवर तो उभा राहतो आणि त्याच्यावर थोडासा दाब देतो. दाब दिला की ती फळी लावलेली स्प्रिंग त्याला पाण्यात फेकते आणि फळी जाग्यावरच राहते. तसं शब्द त्याचं अध्ययन केलं की परमात्मा स्वरूपामध्ये जीवाला ढकलतो आणि शब्द मागच राहतो. शब्द हा बहुसार उपकाराची राशी, या अर्थाने तो उपकार करतो. आपण मागं सरतो आहे म्हणून तर अव्यवहार वस्तू, पण ते शब्दाच्या निमित्ताने संवादाचे निमित्ते जे अव्यवहार वस्तू असे तेची भोगीची. मग ती कशी भोगली जाते? भोग घ्यायचा म्हणजे द्वैतातला भोग नाही, तर त्या वस्तूशी ऐक्य प्राप्त करून घेणं हेच काय तिथला भोग आहे. म्हणून तर तिथला भोग भोगत्या वाचून भोग आहे. ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रामध्ये गेला तर जाण्याच्या अगोदर तो वेगळा आहे, पण समुद्रात गेला तर अथांग समुद्र भावाला प्राप्त होतो. तर सूक्ष्म असणाऱ्या मिठाच्या खड्याने व्यापक समुद्ररूप होऊन राहणं हाच त्याचा भोग आहे. आणि हे कशाने घडतं? संवादाच्या निमित्ताने जे अव्यवहार वस्तू असे तेची भोगी जे. कसं उदाहरण देतात, जैसे दर्पणी रूप. आपलं जे रूप आहे की नाही, आपल्या मुखाचं सौंदर्य आपल्याला पाहता येत नाही. दुसरे सांगतात तुझा गंध चुकला आहे म्हणून. आपल्याला नाही सांगता येत किंवा आपलं स्वरूप आपल्याला पाहता येत नाही. पण आपलं स्वरूप जर आपल्याला पाहायचंच असेल तर समोर आरसा घ्यावा लागतो. जैसे दर्पणी रूप देखीजे किंवा भोगीजे. आपलं सौंदर्य आपण आरशाच्या निमित्ताने पाहतो, तसं संवादाच्या निमित्ताने आपली हरवलेली आत्मवस्तू आपल्याला जाणता येते. हारपले आपण पे पावे, ते सांगता ते पाहता घेऊन सावे, मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. या अर्थाने म्हणजे आरसा उपाधी आल्याशिवाय सामान्य असणारं आपलं सौंदर्य आपल्याला भोगता येत नाही, तसं संवादाचा उपाधी आल्याशिवाय आपली आत्मवस्तू ती आपल्याला ज्ञातही होऊ शकत नाही, त्याचा भोगही घेता येत नाही. त्याच्यामध्ये भोगाचा प्रकार एक, भोगता परमात्म स्वरूप होऊन राहणं हाही भोगच आहे. आणि कल्पित द्वैताचा अंगीकार करून मी भक्त तो देव ऐसे करे हा सुद्धा भक्तीचा भोग आहे. हे दोन्ही भोग आहेत. आणि संवादाचे निमित्ते जे अव्यवहार वस्तू असे तेची भोगे जी के जैसे दर्पणी रूप. आणि असा जर प्रकार असेल, हे घडतं कशामुळे? संवादामुळे. संवादाकरता ऐकणारा तयार असावा लागतो आणि त्याहीपेक्षा सांगणारा उत्साहित असावा लागतो. पण आता इथं ऐकायला तयार आहे भक्तराज अर्जुनजी, पण सांगणारा परमात्मा गप्प राहिला आहे. आणि मग जर सांगणारा सांगतच नसेल तर काय होईल? मग संवाद तोही पारुखे तरी भोगिता भोगने थोके, हे का सहावेल सुखे लाचावल्या. सुखे लाचावल्या. जो व्यक्ती लाचावला, एखाद्या विषयाला सोकलेला आहे, लाचावला म्हणतात त्याला. आणि भक्तराज अर्जुन लाचावलेले आहेत, पण कशाला? या संवाद सुखाला लाचावलेले आहे. बाकी सगळे सुखच आहे की नाही. विषयाचं सुख क्षणिक आहे, स्वर्गातलं सुख पुण्यावर अवलंबून आहे, किंवा आत्मसुख ज्ञानावर आहे, आणि भक्तिप्रेमसुख कल्पित द्वैतावर अवलंबून आहे. ज्याला या सुखाची गोडी लागली की नाही, आपल्या मनाचा एक स्वभाव आहे का जे या मनाचे एकनिके चे देखिले गोडीच्या ठाया सोके. इथं सोकाय शब्द आला आहे. आणि म्हणून अनुभव सुखाचं कौतिके दावीत जायची. गोडी फक्त मनाला मिळावी. ते कशातून मिळते याचं काही घेणं नाही मनाला, फक्त गोडी मिळावी अशी अपेक्षा आहे. आणि ज्याला गोडीची चटक लागली, हा शब्द थोडासा अलीकडे, सोकलेला आहे किंवा चटक लागली आहे, पण त्याला वारंवार ते करावंसं वाटतं वारंवार. आणि हे करण्याकरता संवाद असावा लागतो. संवाद तोही पारुखे. जर संवाद राहत असेल, बंद पडत असेल, तर मग काय होतं? भोग येता. जो आत्मसुखाचा किंवा संवाद सुखाचा आनंद आहे, हा भोगता भोगता भोगणे थोके तो बंद पडतो, तो थांबतो किंवा राहतो. आणि हे मग सुखे लाचावल्या का सहावेल.
जो संवाद सुखामध्ये लाचावलेला आहे, सोकलेला आहे, त्यालाही सहन होईल का? त्यालाही सहन होत नाही. पण त्याला असं वाटतं सांगत राहावं समोरच्याने आणि आपण ऐकत राहावं. आणि खरं असंच आहे बरं. सगळ्यात मोठी क्षमता जर कोणाची असेल तर आपल्या कानाची आहे. सगळ्यात मोठी क्षमता. एखादं चित्र पाहता पाहता आपल्या डोळ्यातून पाणी येईल, पण ऐकत असताना कान कधी थकत नाही बघा. त्याचं कारण असं आहे, सगळ्यात व्यापक पंचमहाभूतापैकी आकाश आहे. आणि आकाश जेवढं व्यापक आहे, त्या व्यापक आकाशापासून तयार झालेलं आपलं श्रवण इंद्रिय हे सुद्धा सगळ्यात मोठं आहे. म्हणून कितीही ऐकलं तर माणसाला ऐकतच राहावंसं वाटतं. आतापर्यंत आपण किती ऐकलं असेल? कितीतरी वेळा ऐकलं असेल ना आपण आतापर्यंत. दररोज आपण ऐकतच राहतो की नाही? पण तरीसुद्धा मनुष्याला ऐकतच राहावं असं वाटतं का? आता काही लोकांना हेही वाटत नाही, तो भाग वेगळा आहे. पण ज्याला चटक लागली अध्यात्माची त्याला मात्र ऐकत राहावंसं वाटतं की नाही? उत्तमाधिकारी ऐकताचे निवाले, ते परत नाही ऐकत बरं. एक ऐकताचे निवाले ते देह भावी सांडिले ना. कारण ऐकण्याकरता मनुष्य देह भावारासा लागतो. बाबा म्हणत असत पाठामध्ये, श्रवणाकरता मनुष्य समाधीत गेला तरी उपयोगाचा नाही, आणि झोपेत गेला तर मग अजिबातच उपयोगाचा नाही. कमीत कमी तो जागृतीत असावा लागतो. पुढं सांगू का? बाबांचं वाक्य आहे, तो ऐकत असताना त्याला झोप लागू नये. झोपेत स्वप्न पडावं तोही चालेल, कारण स्वप्नातसुद्धा उपदेश होऊ शकतो, जसं की तो कोपऱ्यानं झाला. म्हणून ऐकण्याकरता झोपही चालत नाही आणि समाधी अवस्थाही चालत नाही. पार्वती मातेला समाधी अवस्था लागली, भगवान शंकर सांगतच राहिले, मच्छिंद्रनाथ प्रकट झाले म्हणून इथपर्यंत आलं ते. समाधी उपयोगाचे नाही, झोपही उपयोगाचे नाही. आता ऐकता समाधी लागलेली महात्म्य आपल्याला पाहायला भेटत नाही, पण दुसरा प्रकार कायमचा अनुभवाचा आहे. मग संवाद तोही पारुखे, तरी भोगिता भोगणे थोके, हे का सहावेल सुखे लाचावल्या, जो सुखाला सोकलेला आहे परमात्मा गप्प राहील, हे सहन होईल का? नाही. परमात्मा आपल्याशी बोलले पाहिजे. मग निमित्त या लागी त्याग संन्यास, पुसावयाचे घेऊन मिस म्हटलंय बरं. मिस म्हणजे मिस यू असं नाही, हे आपले वापरते ना लोक सध्याला. काय ते श्रद्धांजली वगैरे अर्पण करताना मिस यू, मी तर काय म्हणतात त्याला, होणे पण आठवण येत आहे, आठवण येते क्षणाक्षणाला, असं नको. इथं मिस म्हणजे निमित्त. या लागी त्याग संन्यास, मराठीतला शब्द मराठीतच करायचा, इंग्रजीतला आणायचं नाही. इथं या लागी, यासाठी त्याग संन्यास आपण विचारावा. नाहीतर पाठीमागे विषय झालेले आहेत ना. संन्यासस्य महाभावो इथं येता येते, पण पाठीमागे मात्र 5व्या अध्यायामध्ये संन्यास कोणता, कर्मयोग कोणता असा विषय आला आहे. पण तरीसुद्धा हे निमित्त आहे विचारण्याचं. या लागी त्याग संन्यास, पुसावयाचे घेऊन मिस, मग ओपलविले दुस गीतेचे ते. दुस म्हणजे वस्त्र किंवा दुस म्हणजे प्रमेय, आणि ओपलविले म्हणजे उघडे केले. म्हणजे भाव असा आहे, ज्याप्रमाणे एखादा व्यापारी आहे की नाही, तो आपले काही असे कपडे वगैरे ना गाठोडं त्याचं मोकळं करतो आणि मग सगळे कपडे दाखवतो. मग एखाद्या ग्राहकाने घेतले तर तरी तो गाठोड्याचे गाठ बांधतो, आणि नाही घेतले तरी त्या कपड्यांची घड्या घालतो आणि त्या असताना वस्त्राचं गाठोडं पुन्हा बांधून घेतो. हे झालं आणि मग त्याचं काम संपलं, तो निघाला. पण काही ग्राहक असे असतात, पुन्हा ते गाठोडं सोडायला भाग पाडतात त्याला. नाही म्हणे, तुम्ही एक कपडा दाखवलाच नाही जो सगळ्यात खाली होता, तुम्हाला पाहायचा आहे. मग त्या सगळ्यात खाली ठेवलेल्या कपड्यासाठी त्याला ते सगळं गाठोडं पुन्हा पहिल्यापासून उघडावं लागतं. किंवा लहान मुलं असतात, ती आई बिचारी प्रवासाला निघण्यासाठी त्याची ते पिशवी भरते, पण त्याची एखादी खेळणी खाली असते त्या पिशवीच्या खाली. नाही मला आताच पाहिजे खेळणी, आणि मग ती एका खेळणीसाठी अख्खी पिशवी ती खोलावीच लागते आईला. बिचारी काय करणार? आणि खेळणी मिळाली, तुझं तू भरत बस, काही घेणं नाही आम्हाला आता, असं म्हणताय की नाही? तसं भक्तराज अर्जुनाच्या समोर देवाचं सगळं प्रवचन संपलं होतं. म्हणजे जेवढे देवाने बसवलं होतं ना टिप्पण, आपलं जेवढं प्रवचन बसवलं होतं तेवढं सगळं जे विठ्ठलही झालं होतं. पण नाही म्हणे, परत सांगा एकदा. या लागी त्याग संन्यास, पुसावयाचे घेऊन मिस, मग ओपलविले दुस गीतेचे ते. जे गीतेचं गाठोडं वस्त्र देवाने आता आवरून ठेवलं होतं, भक्तराज अर्जुनाने पुन्हा ते उघडं केलं.
म्हणजे परत देवाला बोलण्याकरता भाग पाडलं. मग उपलविले दुस गीतेचे ते, आणि त्यातून निर्माण झाला 18वा अध्याय. आता हा 17व्या अध्यायापर्यंत सगळा शास्त्रार्थ विचार झाला आहे आणि पुन्हा सगळ्या 17 अध्यायांचं सार काढलं आणि एकाध्यायी गीता तयार केली. तो 18वा अध्याय आहे. जे 18वा अध्याय एकाध्यायी गीता आणि बाकीचे 17 ती सुद्धा गीताच. 18वा अध्याय नव्हे, हे एकाध्यायी गीताची आहे. जय वत्सची धेनू दुहे दै वेळ कायसी. म्हणून 18वा अध्याय केवळ 18वा अध्याय नाही, तर ही एका अध्यायाच्या आकाराने असणारी संपूर्ण गीताची आहे. म्हणजे एखाद्याला संपूर्ण गीतेचं पारायण आणि संपूर्ण गीतेच्या पारायणाचं फळ मिळवायचं असेल तर त्याने वेळेच्या अभावी मग 18वा अध्याय वाचावा, आणि वेळ असेल तर मग संपूर्ण वाचावी असा अर्थ बरं. नाहीतर मग सांगितलं आहे आपल्याला एकाध्यायी गीता तेवढंच असा अर्थ नाही. संपूर्ण वाचलं तर फारच चांगलं आहे, पण नसेल शक्य तर फलाच्या अनुषंगाने किंवा पारायणाच्या अनुषंगाने हे एकाध्यायी गीताचे आहे. म्हणे का हो, देवाला काही त्रास वगैरे नाही का झाला हे विचारल्यानंतर? अजिबात नाही. का? एखादा शेतकरी जर गाईचं दोहन करत असेल तर गाईला वाटू शकतं कष्ट, पण वासरू जर दोहन करत असेल तर मग नाही. आणि भाव असा आहे बरं, शेतकऱ्याला दूध मिळतं पण त्याला वेळ आहे, सकाळ किंवा संध्याकाळ. वासराला तसं नाही आहे. वासराच्या फक्त मनात यावं की आपल्याला आता दूध प्यायचं आहे, त्याला सकाळ दुपार संध्याकाळ त्रिकाल संध्या झाली तरी काही हरकत नाही. म्हणून जई म्हणजे जेव्हा वत्सची धेनू दुहे, जेव्हा वासरूच गाईचं दोहन करेल तै वेळ कायसी, तेव्हा कोणता वेळेचा प्रसंग येणार आहे? वेळेचा प्रतिबंध येतो का? अजिबात नाही. गाय म्हणते का बाळा आता हे डिनर आहे का लंच आहे का ब्रेकफास्ट आहे? अजिबात नाही. गाय कधीच विचारत नाही. फक्त गायची अपेक्षा आहे की माझ्या अंगात तयार झालेलं दूध माझ्या बछड्याला मिळावं. गायची अपेक्षा आहे की नाही? म्हणून इथं म्हणतात ज्ञानोबा आहे तैसे गीतेचे हे दुबते वत्स करुणी पार्थाते. पुढे दोभिनली जगा पुरते श्रीकृष्ण गाय, हे श्रीकृष्ण नावाची गाय आहे. आणि त्यामुळे जेव्हा वासरूचं दोहन करत असेल ते वेळ कायसी, तेव्हा कोणता आला आहे वेळ? कोणताच वेळ नाही. तैसी संपता अवसरी गीता आदरविली माघारी, स्वामी भृत्याचा न करी संवाद काय. तसं म्हणजे वासरू जेव्हा दोहन करतं तेव्हा गायी वेळ काळ पाहत नाही. तसं संपता अवसरी, अवसर म्हणजे वेळच आहे की नाही. गीता संपण्याचा हा प्रसंग होता. भगवान परमात्मा आवरावरी करत होते. म्हणजे अगदी आपलं ज्ञानाचं गाठोडं परमात्म्याने बांधून वगैरे आवरून ठेवलं होतं. आता फक्त गाठ बांधणार तर लगेच गीता आदरविली माघारी. माघारी म्हणजे मागे पुन्हा एकदा, आणि आदरविली म्हणजे सांगण्याकरता प्रारंभ करण्यासाठी भाग पाडलं. का बरं? हे भक्ताचं सामर्थ्य आहे. भक्ताचं सामर्थ्य. स्वामी भृत्याचा संवाद काही न करी. स्वामी म्हणजे आपले गुरु आणि भृत्य म्हणजे सेवक असणारा शिष्य. गुरु आणि शिष्याचा संवाद काय बरं करणार नाही? काहीही करू शकतो. सांगितलेलं पुन्हा सांगू शकतो, पाहिलेलं पुन्हा पाहू शकतो, अव्यवहार असणाऱ्या वस्तूचा उपभोग पुन्हा करून देऊ शकतो. स्वामी भृत्याचा संवाद न करी संवाद काही. ज्ञानोबा म्हणतात परी हे असो ऐसे अर्जुने पोषिजत असे, म्हणे विनंते विश्वेसे अवधारी जो. परी हे असो ऐसे, असा हा प्रेमाचा प्रकार, संवादाचा असणारा प्रकार हा असो द्या. भक्तराज अर्जुन पोषिजत असे, देवाला विचारत आहे. काय म्हणतात? हे विश्वेशे विनंती अवधारी जो, संपूर्ण विश्वाचे ईश नियामक स्वामी ईश्वर आपण आहात आणि आमची विनंती आहे बरं, आणि ते आपण ऐकावी. पण आता ज्ञानोबा म्हणतात असो, तर आपणही असो. त्याचं उद्या पाहू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.